नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ॲग्रिकॉस अक्षित निमशेत। आज आपण बघूयात की आपण कपाशीतलं अंतर किती ठेवलं पाहिजे व त्याच्यापासून आपल्याला अपेक्षित हे ॲव्हरेज किती भेटणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला एकदम सोपा फॉर्म्युला आहे ज्यावरून आपण हे सगळं काढू शकतो। 43,560 स्क्वेअर फूट आपल्या एका एकरामध्ये असतं। तर आपण 43,560 भागिले 4 फुटी सरी असेल तर भागिले 4 ने करायचे, 4.5 फुटी सरी असेल तर आपल्याला भागिले 4.5 करायचे, म्हणजे 43,560 भागिले 4.5 फूट समजा आपण धरलं। त्याच्यानंतर आपल्याला भागिले परत 1.25 करायचे, कारण की आपण दोन्ही झाडातलं अंतर 1.25 फूट ठेवणार आहे। त्याच्यानंतर आपल्या शेतकरी मित्रांनो, आपल्याला निघल झाडाची संख्या निघाल्यानंतर आपल्याला त्याला गुणवले करायचे। आपण कमीत कमी एका झाडाला 50 बोंड पकडणार आहे। जर जी झाडाची संख्या येईल तिला आपल्याला 50 ने गुणायचे, गुणल्यानंतर जी संख्या येईल तिला परत आपल्याला 4 ने गुणायचे। 4 म्हणजे काय, 50 बोंड पकडले आपण, 50 बोंडचं एका बोंडाचं वजन आपण इथे 4 ग्रॅम आणि शेतकरी मित्रांनो 4 ग्रॅम पकडल्यानंतर आपलं जे वजन येईल ते आपल्याला ग्रॅम मध्ये भेटेल। तर आपल्याला क्विंटल मध्ये काढायसाठी आपल्याला परत भागिले 1000 करायचे, मग आपलं क्विंटलचं ॲव्हरेज तिथे आपल्याला निघेल। तर 4.5 फुटी सरी असेल तर आपल्याला इथं 15.5 पर्यंत ॲव्हरेज निघतं, आणि 4 फुटी सरी असेल तर इथं आपल्याला 17.5 पर्यंत ॲव्हरेज निघतंय। अधिक माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करा।